तो धर्मावर झालेला हल्ला आहे, तो पाकिस्तानने हिंदुस्थानाच्या हिंदूवर केलेला हल्ला आहे। कारण त्या अतिरेक्यांनी मारताना तू हिंदू आहे का मुसलमान आहे विचारलं, त्यांची लिंग तपासली, तुम्हाला अजान देता येतो का नाही हे बघितलं, नंतर त्यांच्या डोक्यात गोळ्या घातलेल्या आहेत। आम्ही एक म्हणतो की तत्पूर्वी झालेले जे हल्ले आहेत, पठाणकोटचा हल्ला असेल, पुलवामाचा हल्ला असेल, यावेळेला लोकसभेच्या विधानसभेच्या त्या भागातल्या निवडणुका लागल्या। त्या पुलवामाच्या हल्ल्यामध्ये 49 सैन्य मेलं, त्याचा अजून शोधसुद्धा नरेंद्र मोदींनी घेतला नाही। त्यामुळं बिहारची निवडणूक तोंडावर आहे, या निवडणुकीच्या तोंडावर असलेल्या निवडणुका जिंकण्यासाठी हा हल्ला मोदी आणि शाह पुरस्कृत नाही ना असं आम्हाला वाटतं। पण आमच्या हिंदूला जर कोण हात लावलं, त्यांच्या हत्या केला, तर माननीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आणि नरेंद्र मोदी अमित शाह काश्मीरमध्ये असताना हा हल्ला होतो, हे अमित शहाला निंदनीय आहे। या दोघांनी ताबडतोब राजीनामा द्यावा। हे नाटकं आहेत। सरकार तुमचं आहे, राज्य सरकार तुमचं आहे, केंद्र सरकार तुमचं आहे। पहिला पाकिस्तानच्या अतिरेक्यांना गोळ्या घाला, मग रस्त्यावर उतरा। देवेंद्र फडणवीस म्हणतात की करारा जवाब मिळेगा। देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही, फक्त बडी बडी बातें वडापाव खाते असं त्याचं काम आहे। खास करून मला काल आता काही आंदोलन झाले, त्याच्यामध्ये काही लोकांनी त्याच्यामध्ये राजकारण बोलण्याचा विषय केला। उबाडाच्या काही लोकांनी आता सांगितलं की ह्याच्यामध्ये देशातलं काही जे इलेक्शन आले डोळ्यासमोर ठरवून त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत। मी खास करून त्यांचाही निषेध करतो। देशावर एवढं मोठं संकट आलं असताना अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करणं ही सुद्धा खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। कुठं राजकारण करायला पाहिजे, कुठं नाही। देशाच्या पाठीमागं उभं राहत असताना सगळ्यांनी एक खंबीर उभं राहणं गरजेचं असताना त्याच्यामध्ये वेगवेगळी दुपी तयार करण्याचं काम हे जाणून बुजून होतं आहे। 90च्या दशकात या पद्धतीचे हल्ले या देशावर होत होते, पर्यटकांना मारलं जात होतं, पण त्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम हा देशभर भांडणं लावण्याचं कामसुद्धा पाकिस्ताननी ठरवून करण्याचं काम केलेलं आहे। पण हे संपूर्ण देशवासीय आम्ही एक आहोत आणि ही सगळा लढा आम्ही सगळे मिळून या पाकिस्तानच्या विरोधात लढण्याकरता सक्षम आहोत। हा मेसेज नरेंद्र मोदी साहेबांनी आणि अमित शाह साहेबांनी त्यांना देणं ही काळाची गरज आहे। या घटनेचा कुठल्याही शब्दात निषेध करावा तेवढा निषेध आहे।